राज ठाकरे म्हणतायत एकंदरीत राहुल गांधींनी जो आरोप केलेले होते मत चोरीच्या, त्या प्रकारात आता राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे. राज ठाकरे असं म्हणताय की चौकशी झाली पाहिजे, आमचं देखील 10-12 वर्षापूर्वी जे झालेलं आहे आमच्यासोबत ते देखील बाहेर येईल. मला वाटतं आता ती म्हण आपल्याकडे ती वारंवार रिपीट होते की नाचतंय ना अंगण वाकडं. आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले. तुम्ही जो मराठी माणूस म्हणून एवढा कागावा करता आहात, आपल्याला कोणी मतदान केलं? आपल्याला शून्य सुद्धा फोडता आला नाही. तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही. आणि मग असं असताना कधी मतपेट्यांच्या बाबतीत बरोबर त्या खराब झालेल्या आहेत, कधी मग ते बॅलेट पेपर गॅस सांगायचं, कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं. म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारणं शोधायचे. मला हेच कळत नाही. आता जर हेच बँकेच्या वेळेला जर बॅलेट पेपर निवडणूक झालीच असती तरी तेच पूर्ण म्हटलं असतं की याच्यामध्ये काहीतरी खराबी केली म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जनार्दन सर्वात मोठा आहे. तुम्ही निवडणुकीला समोर जा. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, कशाला रडत बसताय? तर राहुल गांधींचं काही काम दिसत नाही मला असं वाटतंय. म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा तुम्हाला खूप गोड वाटलं. ठाकरेंनी उडी घेतली नाही, त्या उडी घेऊ का कुठली उडी मारो मला त्याच्याबद्दल घेण्यात येणं नाही. पण मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये, तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले. आम्ही रडत बसलो का? आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या का मशीनमध्ये काड्या केल्या? आम्ही काही म्हटलं? तुमचं सरकार होतं त्यावेळेला. आम्ही रडत बसलो नाही. आम्ही पुन्हा तयारीला लागलो. आम्ही लोकांमध्ये गेलो, जागृती केली. म्हणून तुमच्या ह्या विधानसभेमध्ये ही परिस्थिती झाली. आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललंय तुमचं अरे त्यामुळे मशीनच खराब. प्रत्येक वेळेला त्याचं काय झालं की ते मशीनच खराब आहे. आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत. लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या. कशासाठी रडताय तुम्ही? हे नाटकं बंद करा. लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत. देशामध्ये मोदीजी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे चाललेला आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, आता शिंदे साहेब अजितदादा आमच्या सोबत आहेत. आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो. उद्धव ठाकरे म्हणताय ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहा. उद्धवजींना म्हणा हे सगळी ओढी बडबड करण्यापेक्षा, इतका वेळ वाया घालण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा, जनतेमध्ये जा, तिथे काही बोला, त्यांना काही सांगा, कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा. हे काहीतरी करा ना. रोज सकाळ झाली की काहीतरी आपला हा बोगस तो बोगस, हा असा तो तसा. तुमचं काय? आपल्याला 2.5 वर्ष दिले होते ना सरकार लोकांनी दिले नाही. ते तुम्ही दगाबाजी करून घेतले. पण 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या? तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का? कशाला बोलायला लावताय? हे लोकांनी बघितलंय. कोरोनाच्या काळात लोक मरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत. हा, त्या डेड बॉडी लपटाच्या बॅगमध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले, खिचडीमध्ये काय पैसे खाल्ले, अजून तुमचे लोक जेलमध्ये आहेत ना. महापालिकेत तुम्ही काय केलं? मुंबईच्या मराठी माणसासाठी तुम्ही तिथे काय केलं? कोरोनामध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं. आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत. नाशिकच्या पालकमंत्री भुजबळ साहेब असे म्हणाले की तरी मात्र अजित पवारांकडे आपले लोक जास्त असल्याचं आम्ही सांगणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहे. मला वाटतं मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. मागणी करावी, त्यांनी करावी, अजून कोणी करावी, शिवसेनेने करावी. जो निर्णय होईल पक्षश्रेष्ठीकडून तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय. असू द्या ना. आता पवार तुम्ही म्हणजे बैठक घेतली, बैठक घेऊ द्या ना. ते ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले. कुंभमेळा खूप मोठा इव्हेंट आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. तो चांगला झाला पाहिजे. तर त्यांच्या 2 सूचना त्या ठिकाणी 4 सूचना आल्यात, अधिकाऱ्यांना मिळाल्या, त्यांचा अनुभव दांडगा आहे मागचा, चांगलं आहे. त्यातून स्वागत आहे त्यांचं. त्यांनी काही बैठका घेऊ नये असं आम्ही कोणी म्हणतच नाहीये. घेतल्या पाहिजे. माझ्या दाव्याचा प्रश्न मी वारंवार तुम्हाला ते सांगतो. पक्ष जो निर्णय घेईल, विशेष करून मुख्यमंत्री जो निर्णय घेईल, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असलाच पाहिजे. मागच्या काळामध्ये 2.5 वर्ष आपण बघितलंय, दादा भुसे होते त्या ठिकाणी. कुंभमंत्री म्हणून आपली जरांगेंसोबत पुन्हा सरकार वाटाघाटी करेल का किंवा आता रे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहे, ते या संदर्भामध्ये काय निर्देश देतील किंवा काय ठरवतील त्या पद्धतीने. आता परत समिती बनवली, उपसमितीची त्या ठिकाणी हे झालेली आहे. आणि उपसमितीमध्ये आता विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. मला वाटतं मी पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मलाही घेतलेलं आहे. त्यांची बैठक होईल आणि काय जे योग्य काय असेल त्यांच्या मागणीमध्ये काय आहेत काय नाही ते अजून बघावं लागेल. आणि त्यानंतर मग तिन्ही नेते म्हणून आमचे निर्णय करतात. गुडघ्यावर बसवेली यावेळेस असं म्हणताय जरांगे. आता काय बोलावं त्यांच्याबद्दल? मला काही फारसं बोलण्यामध्ये काही स्वारस्य नाही वाटत त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये. त्यांना मी पुन्हा सांगेल की आपल्या मागण्या संरक्षण मार्गाने मागल्या पाहिजे. आणि आपली वाच्यता जी आहे ती मला वाटतं
व्यवस्थितच ठेवली पाहिजे. अशा काहीतरी मागच्या वेळेला इतक्या खालच्या थराला गेले की लोकांना ऐकावंसं सुद्धा वाटलं नाही. आणि त्यामुळे आपण बघितलं विधानसभेमध्ये लोकांनी मग कौल दिला, देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने दिला, महायुतीच्या बाजूनेच दिला ना कौल. असं बोलून वगैरे हे करून काही त्याचा काही फरक पडत नाही. लोक जाणकार आहेत, जनता जाणकार आहे, त्यांना माहिती काय करायचं काय नाही म्हणून. कुंभमंत्री म्हणून आपण एकाच व्यासपीठावर बसलेले होते. पालकमंत्र्याच्या संदर्भाची अनेक तर्क लावले जाते. काही चर्चा झाली आपली? काहीच चर्चा नाही. आम्ही अनेक वेळा म्हटलेलं आहे की जो पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल. CM साहेब, मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेईल तिन्ही पक्ष मिळून तो निर्णय मान्य आहे मला. आमची कुठे मागणी नाही, आमची आग्रह मागणी. तुम्ही बघितलं का मी कुठे पोस्टमॅन लावले, मी कुठे टायर झालेले, मी कुठे आंदोलन करा सांगितलं का कार्यकर्त्यांना आजपर्यंत? एकही दिवस नाही. नाशिकमध्ये आमचे एवढे नगरसेवक आहेत, 70 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहे, पण आम्ही कुठे आग्रही मागणी केलेली नाही. आम्ही सांगितलं निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आता कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे, आम्ही ती जबाबदारी चोखपणे पार पाडतोय. कुंभमेळा आमचं लक्ष्याचं टार्गेट फक्त कुंभमेळा आहे आणि ते अतिशय सुरक्षित कुंभमेळा, सुंदर कुंभमेळा, स्वच्छ कुंभमेळा हा आम्हाला करायचा आहे. भाऊ, कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची जरी नियुक्ती झालेली असली तरी पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्रीच घेतील आणि आम्ही त्यांच्याकडे जाऊ. परत सांगू त्या विषयावर राज्यभरामध्ये 26 लाख एक वक्तव्य केलं आहे. राज्यभरामध्ये 26,64,000 बोगस लाडक्या बहिणींचा सर्वे झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या मतदारसंघातील हे सर्वात अधिक बोगस लाडक्या बहिणी समोर आलेल्या आहेत. तर त्याच्या EKYC पुन्हा होणार आहे असं म्हटलं गेलं. नाही, मला वाटतं काही या आरोपामध्ये काही अशी तथ्य पण आहे. काही नोकरदार महिला पण आहेत, जिल्हा परिषदच्या काही काम करणाऱ्या महिला पण, ते कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं त्यावेळेला थोडं निवडणुका समोर होत्या आणि त्यावेळेला घाईगर्दीमध्ये काम झालं असंही एक आरोप आमच्यावर त्या ठिकाणी होत आहेत, पण तसं नाही आहे. पण खरं जे पात्र आहेत त्यांनी ज्याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता, त्यांनी त्याच्यामध्ये सगळा लाभ घ्यायला पाहिजे होता. पण काही ठिकाणी काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये काही जे पात्र नाहीत अशाही भगिनींनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे. मला वाटतं त्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. सूर्या सुरेंनी हे वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, सरकारला काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम. खा म्हणतो ताई, तुम्ही मटण खा. भुजबळांनी देखील समर्थन केलेलं आहे. भुजबळांनी देखील केलं की सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये. ज्याने काय खावं, काय कोणी कसं राहावं, काय खावं, त्या सरकारने हस्तक्षेप करू ठीक आहे, नये. आता आम्ही सांगितलं जातं तुम्ही काय आता ताईंना जे पटेल तरी ते खावं. आमच्या कुठे काय म्हणणं जाऊ भुजबळ साहेबांनी एक प्रकारे पण सरकारला घरचा आहेर दिलाय. नाही, घरचा आहे असा नाही काही तर काही एवढी सक्ती नाही. तर ताईंनी जर घरामध्ये काही खाल्लं तर आम्ही काही बघायला जाणार नाही, तर ती खावं त्याच्यामध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.